नमस्कार, मी कविता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण नवीन रेसिपी, छान उत्तम अशी रेसिपी तुमच्याकडे मी घेऊन आलेली आहे. बघूया याचे साहित्य काय काय लागणार आहे ते. हे आहे वाटाणा, हिरवा वाटाणा. तो छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तो आपल्याला मिक्सरवरून बारीक काढायचा आहे. त्यानंतर आपण घेतला आहे बारीक किसून गाजर, बटाटा उकडलेला आणि ओलं खोबरं. हे आहे जिरं, मीठ आणि थोडीशी साखर मसाल्यासाठी आणि 4-5 पाकळ्या लसूण आहेत. तर आता आपण वाटाणा याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत आणि तेल छान गरम करायला ठेवलेलं आहे. तेलामध्ये मोहरी तळतळेपर्यंत छानपैकी मिक्सरमध्ये आपण वाटण केले. आता आपल्याला लसूण, जिरं फोडणीमध्ये टाकायचं आहे. आता आपण टाकायला आहे हिंग आणि लसूण, जिरं. तर छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण टाकणार बारीक कांदा. एक कांदा आपण बारीक कटिंग केलेला आहे, एकदम बारीक. आणि छानपैकी ते व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ओलं नारळ आणि मटार थोडंसं मिक्सरमधून जाडसर आपण बारीक केलं आहे, जास्त बारीक केलेलं नाही. आणि छानपैकी किसलेलं गाजर. तर छान असं मस्तपैकी मिश्रण आपण तयार करणार आहोत. तर तुम्ही कच्चंसुद्धा करू शकता किंवा मग असं थोडंसं हलक्या हाताने फ्राय करून घेतलं तरी खूप छान होतं. तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता आपण टाकूया थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद, धनिया पावडर आणि लाल तिखट. लाल तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर आपण टाकले आहे मीठ आणि थोडीशी साखर किंवा त्याऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. तर छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपला मसाला छान मस्त असा रेडी झालेला आहे आणि खूप सुंदर होतं. त्या प्रकारे तुम्ही जर ही रेसिपी केली तर. आणि छानपैकी आता आपल्याला मसाला थोडा गार होईपर्यंत वेट करायचं आहे. आणि तोपर्यंत आपण मॅश करून घेतलेला आहे बटाटा, त्यामध्ये टाकलेला आहे मीठ आणि छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि छोट्या छोट्या अशा गोल पाऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवते मी पाऱ्या कशा केलेल्या. एका हातात मोबाईल असल्यामुळे मला ते नीट दाखवता आलं नाही, त्याच्यामुळे मी त्या पाऱ्या करून घेतल्यात आणि त्याच्यावर मी ते सारण ठेवलेलं आहे. तेव्हा हे बघा, हे अशा त्या पाऱ्या गोल लाट्या करायच्या छोट्या छोट्या आणि त्याच्यावरती ते सारण भरून ठेवायचं आहे. आणि छानपैकी अशा प्रकारे सगळं व्यवस्थित सारण आपण भरून घेणार आहोत. आणि त्यानंतर परत एक दुसरी पारी त्याच्यावर ठेवायची आहे. एकावर एक अशा 2 ठेवायच्या, एक खाली आणि मध्ये सारण आणि वरती एक दुसरी. अशा प्रकारे मी दुसऱ्यासुद्धा पाऱ्या अशा केल्या आहेत. आणि छानपैकी अशा वरून त्याची हलक्या हाताने दाब द्यायचा अगदी सगळ्या. ते आपण तसंच करूया. खूप टेस्टी, खूप छान होतं. लहान मुलांना पण खूप आवडतं. खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. कारण की ही रेसिपी जर तुम्ही घरी केलात तर नक्कीच तुम्हाला सगळे आवडीने खायला मागतील. आणि खूप छान अशी टेस्टी स्नॅक्स म्हणून तुम्ही वापरू शकता. चहासोबत तुम्ही खाऊ शकता, टी टाईमच्या वेळेस किंवा ब्रेकफास्ट सकाळचं मॉर्निंगलासुद्धा तुम्ही पटापट हे करू शकता. किंवा या सीझनमध्ये, हिवाळ्यामध्ये सगळं पालेभाज्या उपलब्ध असतात. तर त्याच्यामुळे ही रेसिपी नक्कीच झाली पाहिजे. आणि ही रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल फ्रेंड्स, तर तुम्ही नक्की मला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण आता पुढचं काय करायचं स्टेप ते मी तुम्हाला सांगते. तर हे बघा, मी दोन्ही पण पारे वरखाली आपली जी लावलेली आहे ती छानपैकी हलक्या हाताने आपल्याला असं प्रेस करायचं आहे आणि ती पॅक करून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला छानपैकी असा पॅक करून रेडी करायचं आहे. तर छान असं मी जसे दाखवते तसं फिरवायचं आहे, म्हणजे जेणेकरून तो पूर्ण व्यवस्थित असा दाब होईल आणि छानपैकी गोल आकार येईल. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे करून घेणार आहोत. हे बघा, आपले छानपैकी मस्त असे छान रोल करून झालेले आहेत. आता आपण घेतलेला आहे बारीक रवा. रवा नसेल तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ किंवा मग ब्रेड क्रम्स असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. पॅनवरती छान गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यावर तेल टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला जो आपला रोल केलेला आहे बटाट्याचा, तो रोल आपण छानपैकी रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि त्यावरती छान फ्राय करून घेणार आहोत. तर छानपैकी त्याच्या अगोदर आपण हे असं अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालतं किंवा डायरेक्ट केलं तरी चालतं. तर मी डायरेक्टच करते. तर तुम्हाला वेळ असेल किंवा
हे थोडा वेळ थांबायचं असं वाटत असेल तर तुम्ही अर्धा तास त्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर छानपैकी अशा प्रकारे सगळं दोन्ही साईडने छान मस्तपैकी रवा लावून घ्यायचा आहे आणि छान खुसखुशीत अशा रोल असे खुसखुशीत करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि मस्त कुरकुरीत झाले तर रेडी आहे आपली टेस्टी मटार पॅटीस. तर हे पॅटीस तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मी परत तुम्हाला फ्रेंड सांगते, तुम्हाला जर खरंच व्हिडिओ माझे आवडत असेल तरच लाईक करा किंवा तुम्ही डिसलाईक केलं तरी चालेल. तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूया परत पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा. थँक्यू व्हेरी मच.